हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी उठली आहे। आता सायंकाळपासून व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि आता सर्वात पहिली म्हणते मी चाय करते आणि नंतर तुमच्याशी बोलते। तर मांडला मी चहा मांडला आणि मी काळा चहा पिते, दुधाचाही पिते पण कधी कधीच पिते। आज आता म्हटलं दूध आहे पण मी काळी चाय पिते जास्त, कारण काळ्या चायमुळे आणि ॲसिडिटी वगैरे होत नाही। अद्रक टाकायचं विसरले, अद्रक टाकते, त्याच्यात टाकते अद्रक। तर आज मी रॅक साफ केली आहे, त्याच्यावर पेपर वगैरे टाकायचे राहिले। आता म्हटलं चाय बनवते। झाली संध्याकाळचे दिवे वगैरे लावून दिवे लावून देवाचं झाले मी तयार। आता देवाजवळ दिवे लावून
तर हे भाजीचं आणलेलं आहे आणि हे काटवलं खूप महाग आहे. त्याला आम्ही काटवलंच म्हणतो. तुम्ही काय म्हणता माहीत नाही, सांगा कमेंट करून काय म्हणता याला. एक पिकलेलंच आहे याच्यामध्ये, हे बघा पिकलेलंच आहे हे. ते चालणार नाही भाजीला आहे ना, ठेवून देते. आणि भेंडी आणली, सांबार आणि कारले आमच्याकडे कोणीच खात नाही, मी एकटीच खाते फक्त. आता याच्यात माझ्या तीन भाज्या होईल. अर्धा किलो आहे बहुतेक, हे 3 भाज्या होऊन जाईल. आणि वांगे आणले आणि टमाटर आणले. तर आता बनवते मी हे काटवलंच करते. डाळ वगैरे टाकूनही करते बहुतेक, मी जास्त करत नसते. आणि हा भाजीपाला आता स्वच्छ धुवून घेते पहिले. आणि मिरची पण आणलेली आहे. तर भाजीपाला धुवून घेते, कारण की पावसाळ्यामुळे एवढा वास येते भाजीपाल्याचा. आणि सांबार बघा पूर्ण पिकल्यासारखा, रात्रीचं चांगलं दिसते भाजीचं, आणि घरी आणलं की एवढं खराब, पूर्ण मध्ये सडल्यासारखं. भेटते मग तुम्हाला. बाजारातून भेंडी वगैरे आणली ना, तशी पूर्ण असं वास आल्यासारखं होते. आणि पावसाळ्याचं कसं असं व्यवस्थित धुतलं भाजीपाला वगैरे चांगलंच राहते आरोग्यासाठी, नाही का. मला पाणी किती खराब आहे. स्वच्छ धुवून घेतला भाजीपाला. तर नंतर ह्या फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि सांबार नाही धुत, कारण की सांबार धुतला ना तर पचपच होऊन येते पूर्ण. तर मी तोडून ठेवून देते व्यवस्थित असा, आणि नंतर डब्यामध्ये वगैरे किंवा पॉलिथिनमध्ये कशामध्येही ठेवू शकता. आणि नंतर मग जेव्हा आपण टाकतो, तर कुकर लावून घेतला आणि आता कणिक मळून घेतली. आता करते भाजी, आणि भाजी करते काटवल्याची भाजी करत आहे. तर काटवल्याची भाजी या सीझनमध्ये मिळते, काटवलं म्हणून एकदा तरी 1-2दा खाऊ म्हणते, असं म्हणते. आता मला तर जास्त नाही आवडत त्याची भाजी. माझ्या मिस्टरांना आवडते ती भाजी, म्हणून मी भातावरती भाजी करत आहे. तर आता मला असा कॅमेरा पकडून काही भाजी करता नाही येणार, म्हणून मी कॅमेरा लावते स्टँडला. जिरं मोहरी टाकली याच्यामध्ये. आता टाकते कांदा. आणि याच्यात तुरीची की चण्याची डाळही टाकते, मला माहीत नाही, पण मी तुरीची टाकून देते डाळ. थोडीशी तुरीची डाळ टाकते. आणि हे काटवलं मी लावते आता कॅमेरा स्टँडला.
2 दिवस मी व्हिडिओ नाही टाकला, त्याच्याबद्दल सॉरी. आणि आता उद्यापासून माझे डेली व्हिडिओ येत आहे. आणि तुम्हाला आवाज म्यूट करून बोलायला आवडते की असं रिअलमध्ये असं व्हिडिओ आवडते, मला कमेंट करून तुम्ही सांगा. कारण मी काय करते, असा आवाज येते ना, म्हणून म्यूट करून देते आवाज. माईक असला की बरोबर आवाज येतो. माईक नाही आहे ना, म्हणून व्यवस्थित आवाज नसेल येत. तेल टाकलं, कांदा टाकला आणि त्याच्यामध्ये लसूण अद्रकचा पेस्ट आणि टमाटर चांगलं होऊ द्यायचे कांद्यामध्ये. आता भाजीचं थोडं स्वस्त होईल पहिल्यापेक्षा. हळद घेतली, हे घेतलं, मसाला घेतला, काळा मसाला आणि धनी पावडर, मिरची पावडर आणि चांगलं होईल. आणि डाळ मी भिजूनही टाकली आहे, तुरीची डाळ. तर अशी कच्ची डाळ घेते. कच्ची डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ते कसं शिजवून जाते, हे काठवलं शिजेपर्यंत ही डाळ पण शिजवून जाते. आणि एकदम गलगल झालेली चांगली वाटत. थोडी अशी काय म्हणते, असं खाताना दाताला वगैरे लागली थोडीशी, बरं वाटते. झाली भाजी तयार. आता थोडीशी मुरू देते तेलामध्ये आणि नंतर पाणी टाकते. पाणी गरम करते थोडं. तो कुकर पण झाला माझा.
आज पोळ्या काही जास्त करायच्या नाही आहे, 2-3च पोळ्या करायच्या. संध्याकाळच्या आमच्याकडे काही जास्त पोळ्या लागत नाही, कधी कधीच लागते. मला अशी घाई गडबडीनं करायची सवय पडली स्वयंपाक, तर जास्त आवाज येतो भांड्यांचा, भाजी करताना चम्मचचा खूप आवाज येतो. आणि आमच्याकडे छोट्या छोट्या पोळ्या नाही पाहिजे, पोळ्या मोठ्याच पाहिजे. छोट्या पोळ्या केल्या तर मग ते जेवण करणारा शरम होते. किती पोळ्या खाऊ किती नाही, मी नेहमीच पोळ्या मोठ्या करते. स्वयंपाक झाला आणि वेळेवरच मला बाहेर जाणं पडलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला भाजी दाखवू नाही शकली कटुल्याची. ते काटवालं केलं ते, तर सॉरी. आणि मी माझा व्हिडिओ इथेच खतम करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.